आज आपण मेंदू वडा तयार करणार आहोत। त्यासाठी मी 2 वाट्या उडीद डाळ घेतली आहे। उडीद डाळ ही चांगले 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढायची आहे। त्यानंतर 2.5 चमचे आपण मूग डाळ टाकणार आहोत। त्याऐवजी तुम्ही तांदूळ सुद्धा टाकू शकता। या पद्धतीने स्वच्छ धुवायची आहे। त्यानंतर झाकण ठेवून 4-5 तास ती भिजू द्यायची आहे। भिजल्यानंतर ती या पद्धतीने दिसते। यामधले पुन्हा पाणी बदलायचे आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण जाळीमध्ये टाकून ती पुन्हा एकदा पाणी टाकून स्वच्छ धुवायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडे थोडे करून ते वाटण करणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकले आहेत। 3 मिरच्या कट केल्या आहेत। 1 अद्रकचा तुकडा घेतला आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया। थोडे थोडे पाणी टाकायचे आहेत, एकदमच पाणी टाकायचं नाही। या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। घट्ट असा आपला आता बेटर तयार झाला आहे। आता आपण हे काढून घेऊया। यातले काही बाजूला ठेवलं आहे मी। आता हे चांगले व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। हाताने व्यवस्थित फेटले की ते एकदम हलके बनते। एका वाटीमध्ये आपण पाणी घेणार आहोत। थोडेसे बेटर घेऊन त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत। ते बेटर पाण्यामध्ये तरंगायला लागलं की आपलं बेटर तयार झालं आहे। त्यानंतर कोथिंबीर कट करून घेणार आहोत। पाणी स्वच्छ धुवायचे आहे आणि कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर मीडियम साईजचा कांदा घेऊन तोही बारीक कट करायचा आहे। त्यानंतर हे कांदा आणि कोथिंबीर बेटर मध्ये टाकून त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे।
त्यानंतर पळीच्या साहाय्याने आपण वडा तयार करणार आहोत. असा गोळा तयार केल्यानंतर मधोमध आपल्याला छिद्र पाडायचं आहे. छिद्र आरपार पाडायचं आहे. त्यानंतर आपण गरम तेलामध्ये टाकणार आहोत. या पद्धतीने वडा तयार होतो. तुम्हाला मेंदू वडा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.